कारागीर हुशार असले कशी दांडी बशी त्यांनी लगे बायपास रस्ता काढला, नो ट्रॉफिक. आता इतक्या स्पीडमध्ये म्हणायला तुम्ही म्हणता असं तू मला बोलू उगा मी आपलं बसलो म्हणून काय मी पुढच्या वर्षी तुला ध्यानात ठेवीन. आता तू जर आला मी झाडवर बसून कीर्तन ऐकत बसतो आहे पुढं बघ. इतक्या स्पीडमध्ये म्हणल्यावर कसं काय जमत भाई भाऊ. इतक्या स्पीडमध्ये म्हणाला मागचा माणूस तोताना पाहिजे. आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो मला, देवाचे द्वारी उभा कॅना भरी, आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला लावते. दिंडीतले लोक लय विचित्र. बाबा 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 मी 12 वर्षे 7 वर्षे बाबा बरोबर होतो, 12 वर्षे दिंडी बाबाची मी चालवतो. 19 वर्षे झाले महाराज. रेतीच्या गाड्या काढू पण दिंड्या काढू नये. माझा अनुभव आहे. माझा संध्याकाळी दिंडी टेकली का 10-12 मला जमवतात. येणं माझा कांगवा चोरला, तिनं मग या पिशी तुडली, येणं मग हारचा फोडला. नको नको झालं. एक दिवस माझी गाडी खराब झाली आणि ज्या गावात कीर्तन होतं त्यांना मी फोन केला, म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही. तिकडून कार्यकर्ता मला काय म्हणतो, सुपाऱ्या कशाला घेता तुम्ही? सुपाऱ्या यार म्हणलं मी का बाजावाला हे. मी म्हणलं मग गाडी खराब झाली. तो तिकडून काय म्हणतो, एसटीनी ना काय फाशी आली म्हणलं तो पाय पडतोय. आता खालीवर काही बोलू नको, फक्त फाटीवर गाडी ठेव म्हणलं. मी गेलो त्या फाटीवरून त्यांना फोन केला आणि त्याने मला गाडी कोणती पाठवली बरं भाऊ, जिदा राजदूत रॉकेलवरली, आणि माणूस पाठला तोताना. आता त्यांनी मग धोतरण ते पाहिलं. मला काय म्हणतो, महाराज तुम्हीचे काय? अरे मी मला मीच आहे बाबा, गाडी चालू कर. मंडपात लोक येऊन म्हटले मला उशीर झाला, गाडी चालू कर. तो मला काय म्हणतो, मला डबल चिट येते मला. आता मग मी म्हणलं बाबा मी चालवतो तू बैस, कारण आम्हाला तयाऱ्या ठेवावं लागते. मी गाडी चालू केली, तो बसला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा, गाडीला फोकसच नाही ना. गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसाना, धुरा असा निघत होत, माग काही दिसाना. आणि तो मला काय म्हणतो, तुम्ही नुसती चालवा. जे कामरा इतका खड्डा आला बाबा, त्यांनी केलं सुरू. गाडी आदळून पुढे गेले. मग म्हणतो टाप, विढाला विढाला. शुक्ती शुक्ती शुक्तीवरी रजत पाहता डोळा कसला महाराज. पण गोस्वामी तुलसीदासाच्या महाराज डोक्यात लक्क प्रकाश पडला. गोस्वामी तुलसीदास म्हणजे वाल्मिकी ऋषीचा उर्वरित राहिलेला कारभार. रामायण लिहिलं रामायण, पण आत्तापर्यंत पूर्ण अनुभव आला होता महाराज. बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थातलं घेतलं आणि एका व्यक्तीने बायकोच्या म्हणण्यानुसार संसारातलं मागितलं. सुदामदेव कोणाच्या संगतीला? भगवान श्रीकृष्णाच्या पायात चप्पल नाही, डोक्यात टोपीने, अंगात शर्टाने, संध्याकाळची तारामुळे. इतकी गरिबी सुदामदेवाची. ग्रामदेवतेने गाठ मारून दिली आणि लग्न लावून दिलं. म्हणजे जा घरी. आता पहिले नवीन नवरदेव नवरी घरी गेले तर अर्धे कार्यक्रम व्हायचा. कोणता? तो भांडे ठोकरायचा. भांडे पहिले नवरदेव नवरी भांडे ठोकरायचे. तुम्ही ठोकरले का? हां नाही, ते अजून नाही होते. नाही पहिले होते, पहिला होतं ते, आता नाही राहिले ते. आता पहिली परंपरा होती ती भांडी ठोकरायची. आता काय नाही, माणसाला ठोकरी चालते आता. चला काय गोड महाराज. भारतीय संस्कृतीचं वाटोळ होत चाललं. अगदी 20-25 वर्षापूर्वी थोडंसं मागं जा, नवरदेव गावात येत नव्हता. नवरदेवाने पारावर बसायचं, पारावर, आणि मग घरून धुळपाटी जायची. ते लाडू, ते नवी सतरंजी, आणि मग तिथं जाऊन त्यांनी खायची. ते कलवरे, ते गरम कळशीत पाणी. ही परंपरा होती. आणि नवरदेवाने नवरीला, नवरीने नवरदेवाला बघायचंच नाही अक्षदा पडेपर्यंत. ही परंपरा होती. अंतरपटा ते धरा, दृष्टा दृष्ट वधूवरा न करणे, दोघे करा ही उभी दोघे करा न करणे, दृष्टी दृष्टा वधूवरा. याच्यासाठी अंतरपटा ते हा त्याचा अर्थ. आता ते कुठं राहिलं? ते तिकूनच ते दोघं बी मेरा महबूब. आता काय धुडकं लटकायचं याला कधी
मला दारात भांडी नाही तर म्हणे याच्या घरात काय असं दरवाजे उघडता दिवा नाही ती म्हणे याची तर संध्याकाळची पंचायती बाय म्हणे माझ्या बापाची गरिबी आणि याचीही गरिबी हाल काढते खोडपट गेलं तर आता झाडून पेटलं केलं सारखी दोघं. पण ती म्हणली मी याला तसं सोडणार नाही, मी याला उद्या प्रश्न विचारणार काय आत्तापर्यंत केलं काय, आता माझा अधिकार आहे नाही का. पण विचारायची अडचण आली भाऊ, कोणती आली असं बरं. आता तू म्हणता माहीत अडचण मला सुधारणा तो हे अडचण नाही काय विचारायची अडचण कोणती आली माहिती आहे का. कारण पहिले नवीन नवरदेव नवरी लवकर बोलत नव्हती ही अडचण आली. पहिले 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 घरात कोणीच नसले तर नवरा बायको बोलायचे, आता नवरा बायकून बोलायचे घरात कोणीच नाही थांबायचे. याला कधी बोलावं म्हणे. मग गावात काल्याचं कीर्तन होतं, असं सप्ताह झाला, सारे लोक कीर्तनाला गेले आणि हळदीचा अंग असल्यामुळे दोघंच घरी. सुदामदेवाची बायको म्हणली आज याला बोलायला हरकत नाही. येईन त्याच्याकडे पाहिलं त्याला म्हणे कमावून, ते म्हणे काय म्हणे इकडे, ते म्हणे जवळ आला म्हणे काय म्हणती नीट उभा राय. अरे धावती कामू नाही जरा सोयी ना बोल. साचा निमवाळ मी तुल्या निरसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे किंवा बोला ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले किंवा मुखी अमृताची वाणी देह देवाचे. अरे गोड बोलावं माणसाने काही कळतंय तुला. शेजारच्या घरातून कधी हाताचा आवाज येतून तू धावतच राहती. ती म्हणली शेजाऱ्याला जाऊन भेटून का हसत येत म्हणून. ते शेजाऱ्याकडे गेलं म्हण राम भाऊ तुमच्या घरात कधी हाताचाच आवाज आणि आमच्या इथं धावाधावीचे राहत. ते म्हणे आमचा फक्त आवाज हसायचा आहे, तुमचं आमचं धोरण एकच आहे म्हणे. कसं काय ते म्हणे माझी बायको स्वयंपाकाला बसती मला लाटणं फेकून आणती आणि हुकलं का मी हसतो लागलं का ती हसते आणि एवढा तर फरक आहे फक्त. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया खरं बैरागी. कोणी सुखी नाही कोणी सुखी नाही. याला माहित नाही त्यो बाहेरान त्याला माहित नाही. यो बाहेरान दोघं बहिरेत ना बाबा. आणि पुन्हा बाहेरचे दोन प्रकार, एक सोन बाहेरा आणि एक सोन बाहेरा. सोन बाहेरा म्हणजे ज्याला मतलबाचा ऐकू येतो तो सोन बाहेरा. सोन बाहेरा कसं राव सांग. आपण जर म्हणतो तुमचा बाळू आहे ना त्याने माहिकून 500 रुपये घेतले आणि त्याची माही काही भेटच होणार 6 महिने झाले तुम्ही देता का आणि आपण जर म्हणतो तुमच्या बाळू कोण म्या घेतली होती त्याची माही काही भेट होणार तर तुमच्या जोल देऊ का चाल घे इकडं. सुंद बाहेरा. आणि सुंद बाहेरा म्हणजे डीजे पासून चालला तरी असाच चालत ओरिजिनल तोफा उडाले तरी परिणाम नाही. गावाच्या पलीकडून 2 बैर राहत होते. संध्याकाळी सप्ताह सुरू झाला, एक बैर निघालं कीर्तनाला. दुसरा काय म्हणतो कीर्तनाला चालले काय ते म्हणतो नाही नाही गावात सप्ताह नाही का. यात काय बदल झाला. परत ते तिकून काय म्हणतो असं वय मला वाटलं कीर्तनालाच चालले. म्हणजे 3 in 1 एकच. ह्या बाहेर त्या बाहेरला 10 रुपये उठणी दिले 2-3 महिन्यांनी गेला ते मी 10 रुपये द्या. तुम्ही असं कसं काय मा कुत्र कोणाला डसत नाही तुला कसं काय डसलं. जे दोघाचे भांडणं लागले गेले गावच्या एका महाराजाकडे ते बैरीत त्यांच्या बायकोची भांडण झाली. त्यांची बायको गेली ते रुसून ती बसली चिंता करीत. हे दोघं जण गेले ते म्हणे 10 रुपये यांनी घेतले हे काही द्याय ना. दुसरा म्हणे मा कुत्र कोणाला डसत याला कसं काय डसलं. ते महाराज म्हणे हबागाड्या ती गेली ना तिने मला विचारलंय का बिगर विचारता गेली. आता आणायची की नाही आणायची मी पाहीन तुम्ही मध्ये थोबड सारे सारखेच महाराज. तसाच घरी आला आणि बायकोल म्हणजे तू म्हणते तेच खरं आहे म्हणे काय त्याच्या घरी दुःख आहे. अरे मी तुला त्याच्यासाठी पाठवलं का आदर्श घे. तू कोणाच्या बरोबर होता देवाच्या. मग तुझ्यातच बदल झाला नाही तर त्याला काय असतो हा. आत्ताच्या आत्ता जा त्याला काहीतरी माग. तुझ्यात बदल झाला तर ये नाही तर मी शास्त्रात लिहून ठेवीन मी कोण आहे. तो मला हे बघ माझ्या भगवंताविषयी वाईट बोलू नको. माझा भगवान परमात्मा फक्त मला मागायचा उशीर आहे लगेच देणार. पण तो तसा देत नाही. त्याचा एक ब्रीद आहे काय तो अगोदर काहीतरी घेतो आणि मग देतो. घेशी तेव्हा देशी घेशी तेव्हा देशी आयसा असशी उदार. तू अगोदर काहीतरी घेतो मग देतो. म्हणजे मग तुझ्या घरातून काहीतरी दे मी त्याला देईल आणि तो मला देईल. त्याचा भाव तसा आहे. ती म्हणली पण तुझ्या घरात आहे तरी काय. पण ती म्हणली काही हरकत नाही थांबा. तिनं दुसऱ्याकडून पोहे मागून आणली होती.
चाळून खाल्ली होती. आणि चाळणीतून जो भुगा पडतो ना पीठ, मीठ मिरच्या टाकून हळद टाकून पिवळं केलं का मळक्यात धुडक्यात बांधलं, सुदामदेवाला दिलं. सुदामदेवानं काखेत मारलं. भगवान परमात्म्याकडे निघालेला आहे. 16,108 गवळणी. एक गवळण म्हणती भगवंताला, कोण आहे? माझा सुदामा, येऊ द्या. जवळ येऊ दिलं. भगवान परमात्मा लागले ना हसायला सुदामदेवाला पाहून. देखत श्याम हसे सुदाम जी को, देखत श्याम हसे सुदाम जी को, देखत श्याम हसे सुदाम जी को, देखत श्याम हसे सुदाम जी को. पट्टीची धोती हा तुटीची पगडिया, पट्टीची धोती तुटीची पगडिया, चलत पावत से सुदाम जी को, देखत श्याम हसे 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 सुदाम हसे श्याम हसे. सुदामा आला तू? हो. तुझं लग्न झालं ना? हो. वहिनी कुठे आहे? घरी आहे. माहेरी गेलती? हो. कधी? परवा. कधी आली? रात्री. मग मला काही दिलंय? मेरे भाभी ने कछु भेट पडाय भेजा पोहे 3 पसे सुदाम जी को. तुझ्या वहिनीने 3 पैसे पोहे दिले. घे. गरीबाचं मन. भाभीजने कछु भेट पडाई, भाभीजने कछु भेट पडाई, भाभीजने कछु भेट पडाई, भाभीजने कछु भेट पडाई. पोहे 3 पसेरे सुदाम जी को, देखत श्याम हसे सुदाम जी को, देखत श्याम हसे सुदाम जी को, देखत श्याम हसे रे सुदाम जी को, देखत श्याम. आता भगवान श्रीकृष्णानं हसायला सुदामा म्हणे, मी त्यावेळेस जरा मी ह्याचणी नसते खाल्ले. दिवारी कोणावर होती? तुझ्यावर होती. जाऊ द्या, सोडून दिलं त्याच्यावर म्हणे. तुझ्या वहिनीना 3 पैसे पोहे दिले. घे. तेवढे देऊन टाकले. भगवंतानी महाराज पोहे सुदाम देवाचे. तृप्त झाला भगवान परमात्मा. ढेकर दिला आणि म्हण, बोल कुणकडा आला? म्हणे कुणकडा आला? अरे माझे पोहे खाल्ले, माझ्या लग्नाला होता. तुला माहित आहे माझ्या लग्नामध्ये पाणी प्यायला नव्हतं. आणि मला विचारतो कुणकडा आला रे? डॉक्टरकडे पेशंट गेलं का डॉक्टर पेशंट म्हणतो, होय बाकड्यावर पड पालता, होय होता ना, दाखव जीभ, दाखव नाक, ये खाली. काय झालं तुला? मग तो काय पाहिलं? हरी न सांगता तुम्हा कळ येते अंतर. विश्वभर अरे बाबा, मला तुझ्या वहिनीनं काढून दिलं ना, मग मला काहीतरी दे ना. देव काय म्हणले माहिती भगवान श्रीकृष्ण? मी वरच्या पदाचा राजीनामा देऊन मोकळा झालो, कारण परमार्थाचा आनंद वर राहिलाच नाही. ब्रह्मपद स्वीकारी नाही तो अधिकारी, तुमची मद लागली सवे, ठाईची नवे नवे गडी, काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा, नारायण नामे आणि कीर्तने अनंत. वर नाही ना हा आनंद. आणि तुला जर जायचं असलं तर बघ, मग भगवान श्रीकृष्णाने मोबाईल काढला, डायरेक्ट वर लावला, जिओ टू जिओ. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? भगवान श्रीकृष्ण. काय म्हणणं आहे? अरे मला याला द्या, माझ्याकडे माझ्या संग राहिलं. देवाने लगेच रिटर्न लावला, मंत्रालयाचा आदेश आहे, ग्रामपंचायतमध्ये मोडल्या जाणार नाही. म्हणजे मग तडजोड करा, तडजोड. तडजोड म्हणजे नवीन रोड मिळणार नाही, आहे त्या रोडवर खड्डे पडून देऊ नका. मग भगवंतानी काय केलं? अक्षय तृतीयाच्या दिवशी गंध लावला भगवान सुदामदेवाला, व्यासपीठावर बसवलं
आणि गंध लावण्याचं निमित्त केलं. सुदाम देवाच्या भाळलेले होते भिकाची मागावे. भगवंताने भिक्षान मागायचे दिलं मध्ये न घालून. भीक न मागावे. सूरदास कहे तुम्हारे मिलन से कांचन नगर वशी. सुदामा ब्राह्मण कैसा दरिद्र पिढीला कैसा दरिद्र पिढीला तुझ्या भेटीला गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला गा. शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला गा. विठोबाचा सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुठ्ठीभर पोहे घेऊन या त्याची भेटीला गेला गा. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म लागू त्याचे चरणी लक्ष लागू. चरणी लक्ष लागू. चरणी 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 लक्ष. सोन्याची नगरी देऊन टाकली कुणाला? सुदाम देवाला. पण पुढे बघा सुदाम देवाच्या नाथ सोनाच्या नाकात घालायला नथनी इतकं सोनं शिल्लक राहिलं नाही. नगरी दिली ती आणि अर्जुनाला काय दिलं? पण आत्तापर्यंत कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही. तसंच तुकोबाराच्या ध्यानात आलं. तुकोबार म्हणतात मी प्रत्येक अवतारात तुला पाहिलं. तो कोई किसी में मगम कोई किसी में मगम. पण मी त्यातला नाही आहे. एकादशीच्या दिवशी पहाटे 4 वाजता तुकोबारानं पडशी बांधली. तुकोबारा इकडनं निघाले आणि देव तिकडे. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ. वाट पाहे उभा भेटीची 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 हा भेटीची उतावीळ झाला भगवान परमात्मा. तुकोबारा गेले आणि भगवंताने तुकोबाराला कडकडून मिठी मारली. आले महाराज? हो. तुम्ही एकटेच आले का बरं? तुम्ही मला काहीतरी मागायला आले तर मग आई शेर आणायला पाहिजे होतं 10-15 माणसं उचलायला. तुकोबार म्हणतात म्हणजे तुम्ही मला मागायला आले ना? नाही. काय खोटं बोलता तुकोबार. ब्रह्म तुकाशी आले तुका विष्णू नाही तुझा. आणि खोटं बोलता. काय खोटं बोललो? मला मागायला नाही आले? नाही. मग कशाला आले? देवा मागच्या महिन्यात तुम्ही मला काहीतरी मागा म्हणाली होती ना, ती मागणी मी पूर्ण करायला आलो. ते प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान करून दिला अभंगाच्या पहिल्या. मागणे ते एक तुझा प्रत्ये